तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेळी ही वेल्याच्या नंतर शेळीचं जे घाण पडत राहते मित्रांनो, तर त्याच्यासाठी उपाय काय? तर उपाय असा आहे मित्रांनो, मी करतोय हे तुमच्याबरोबर मी शेअर करतोय. तर तर मी हे खूप दिवसापासून करतोय मित्रांनो. तर आपल्याला त्याच्यात चांगला रिझल्ट मिळतो. तर चला, तर शेळी ही घाण पडत राहते, तर त्याच्यासाठी उपाय असा आहे मित्रांनो. तर शेळीची ही वेली मित्रांनो, शेळी ते 2 ते 3 दिवसाच्या आत आत आपण काय करतो, शेळीची डिवॉर्मिंग करतोय मित्रांनो. आणि डिवॉर्मिंग करायचे जितके बी आपल्या शेळ्या वेलेले असेल मित्रांनो, त्या शेळ्यांना आपण संपूर्ण डिवॉर्मिंग करून घेतल्याच्या नंतर सतत 7 ते 8 दिवस लिव्हर टॉनिक देतो मित्रांनो. लिव्हर टॉनिक कोणता देतो? तर लिव्हर टॉनिकमध्ये आपण ब्रोटान देतोय, तर तुम्ही दुसरं कोणतंही देऊ शकता, पण आपण ब्रोटान देतोय मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण शेळ्याचं हे फिरस्ती शेळ्या आहेत मित्रांनो. तर शेळ्या फिरस्ती आहेत, तरी पण आपण तेवढं थोडंफार 14 महिन्यामध्ये 2 वेळेस शेळ्यावर आपण एवढा खर्च करतोय. तर तुमचं जर बंदिस्त असेल तर तुम्ही जास्त वेळेस डिवॉर्मिंग केली तरी चालते, पण आपण 14 महिन्यातून शेळ्या 2 वेळेसच करतोय. तर त्याच्यानंतर फिरस्ती असल्यामुळे आपल्याला काय बार डिवॉर्मिंग करायचं काम पडत नाही. तर फिरस्ती शेळ्याची आपोआप डिवॉर्मिंग होती, पण आपण ते घाण पडण्यासाठी मित्रांनो 2 वेळेस हे करत असतोय. 2 वेळेस हे आपण डिवॉर्मिंग करतोय शेळ्यांची, आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळाला आहे की आत्तापासून आपल्या शेळ्या समजा आजाराला जास्त बळी पडत नाही, काय नाही. तर आपल्याला चांगला रिझल्ट त्याच्यामधून मिळाला. तर आपण हे तुमच्याबरोबर शेअर करतो. खूप दिवसापासून करतोय मित्रांनो मी हे. तर अशा पद्धतीने आपण करतोय फिरस्ती शेळी पालन. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोचत राहतील. आणि व्हिडिओ हे आपण खूप गावठी पद्धतीमध्ये बनवतो मित्रांनो, साध्या पद्धतीमध्ये, जे तुम्हाला कळेल. तर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तर धन्यवाद.